धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यानं सुद्धा महाप्रलयासारखा विध्वंसक प्रसंग अनुभवलाय। तालुक्यातील तब्बल 170 जनावरं वाहून गेलेत, त्यातील काहींनी तर दावणीला जीवही सोडलाय। तर तब्बल 370 घरांची पडझडही झाली आहे। यामध्ये साडेसावंगी या गावानं देखील हा विध्वंसक प्रसंग अनुभवलाय। 21 सप्टेंबरला च्या रात्री गावातल्या काही कुटुंबांवर काळ बनून आली होती, मात्र नागरिकांनी प्रसंगावधान ओळखून तात्काळ घरातून बाहेर पडल्यानं त्यांचा जीव वाचलाय। मात्र या पुरामुळे 30हून अधिक जनावरं वाहून गेलेत आणि त्यातल्या काही जनावरांनी दावणीला जीव सोडलाय। घरातील सगळं साहित्य वाहून गेलंय। टीव्ही, फ्रीज यासारख्या वस्तू देखील आता घराबाहेर येऊन पडल्यात। बाणगंगा या नदीनं अचानक रौद्ररूप धारण केल्यानं हा कटू प्रसंग या गावातल्या नागरिकांवर ओढावला। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गावात येऊन गेलेत। शासकीय यंत्रणेला तात्काळ मदतीचं आश्वासन देखील दिलं गेलंय। मात्र कार्यालयात अनेक कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचं चित्र आणि तिथली प्रतिक्रिया तिथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे। आणि आज गावातून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूयात। धाराशिव मधल्या भूम तालुक्यातल्या साडेसांगवी या गावामध्ये 21 सप्टेंबर रोजी पावसामुळे आणि नदीच्या पुरामुळे अक्षरशः हाहाकार माजला। आणि मी त्याच गावातल्या एका वस्तीवरती उभा आहे आणि त्याची काही चित्र सुरुवातीला आपण पहा। 21 सप्टेंबर रोजीची रात्र या सर्वच लोकांवरती खरतर एक संकट घेऊन आली होती आणि अचानक आलेल्या पाण्यामुळे जवळपास नदीच्या बाजूला असणारा अर्धा किलोमीटरचा भाग जो आहे तो या ठिकाणी बाधित झाला। 11-11:30 वाजता पाणी आलं। आम्ही झोपलेलंच होतं, पण आमच्या पुतण्याने येऊन आम्हाला उठवून बाहेर काढून वडून नेलं कमरे इतक्या पाण्यातनं। आम्हाला काहीच सुचलं नाही कुठलं काय करावं म्हणून। 40 पोती खत गेलं, 50 पोती ही गेलं खुराक गायांचं, गाया गेल्या वाहून, काय वाचवल्यात, काय वाहून गेल्या 10-12 गाई, वासरं गेली वाहून, काहीच राहिलं नाही आमच्या घरात। सगळं 3-4 फूट पाणी होतं डोक्या इतकं, आम्हाला इतकं पाणी होतं, त्यातनं वडून काढलं आमच्या पुतण्याने, म्हणून आम्ही बचलो, नाही तर काहीच नाही। आमचं 2 वर्षाचं एक बाळ होतं, त्याला घेऊन आम्ही साऱ्या रानाने फिरलो। 11 वाजता पाणी आलं आमच्यापाशी, अचानक पाणी आलं, आम्ही भयभीत झालो। आम्हाला काय समजाना झालं कुठनं पाणी आलं, काय आलं, मरणाच्या अवस्थेत होतो आम्ही सर। अचानक पाणी आल्यामुळे आमची जनावरं सोडता येईना, माणसं काढता येईना, काय व्हायना, घरावर काय कुणी पत्र्यावर छपरावर स्लॅपवर राहिली, काय लोक लांब जाऊन, कुणी ते कुणाला काय मिळता काय सुद्धा नव्हता। पप्पांनी त्याने आम्हाला ओढून काढलं, झोपलेलं होतं तर ओढून काढलं। पुन्हा आम्ही पाण्यात गेलो। आम्ही डुपल्याला खाल्ल्या, लय मोठं पाणी होतं, बेहो बी लय वाटत होतं। आमच्या गाया बी गेल्या, आमचं सगळंच गेलं। आता आम्ही असं फाटक्या कपड्यावर राहायला लागलो। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज।